श्रोतेहो नमस्कार. आजचा विषय आहे पाककला. काल आणि आज. पाककला म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी जेवण बनवणं नाही, तर ती एक कला आहे, संस्कृती आहे आणि भावना आहे. पूर्वीच्या काळात स्वयंपाकघर हे घराचं हृदय मानलं जायचं. आजच्या काळात ते आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेलं आहे. पूर्वीच्या काळात चुलीवरून निघणारा धुरकट वास आणि आजच्या काळात मायक्रोवेव्हमधून निघणारा डिंग असा आवाज. आपण आज या दोन टोकांचा प्रवास ऐकणार आहोत. त्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत वसुधा माने. त्या एक उत्तम गृहिणी आहेत. तसंच त्या आपली पाककला विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचा या गृहिणी ते पाककला हा प्रवास आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. नक्कीच. तर मी माझ्या प्रवासाबद्दल आधी बोलते की म्हणजे मी 6वीत होते त्यावेळेपासून थोडंसं जेवण करायला लागले. ते म्हणजे आईला बरं नसल्यामुळे तो प्रवास सुरू झाला. लग्नानंतर मग घरातल्यांना आपण जेवण करून देत राहतो, पण ही आवड जशी जशी वाढत गेली ती म्हणजे कोरोनामध्ये अगदी सगळं पूर्ण जग ठप्प होतं. त्यावेळेला असं झालं की मुलीही माझ्या दोघी इथे पुण्याला कॉलेजला असतात, त्या घरी आलेल्या होत्या. त्या फक्त आपलं नेहमीचं जे घरातलं आपण डाळ भात चपाती भाजी असं जे होतं तेवढं करत होत्या. पण नंतर मला असं वाटायला लागलं की मला जितके पदार्थ येत आहेत ते सगळे ह्यांना आलं पाहिजे, की ह्या शिकल्या पाहिजेत. त्यांनाही तसंच आहे की त्या मेसचं खाऊन कंटाळलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं असं झालेलं होतं की पुण्यात गेल्यानंतर आम्ही घरचं करून खाणार. त्यामुळे त्या राहताना की ओटा हवा की तिथे मला डाळ भात करून घेता आलं पाहिजे. त्या माझ्यासारख्याच झालेल्या आहेत की जेवण हे घरचं हवं. बरं. आणि त्यामुळे मी त्यांना कोरोनामध्ये म्हटलं, आता खूप वेळ आहे तुमच्याकडे, पण काही करायचं नाहीये, तर आता आपण असं करूया की मी तुम्हाला एक एक पदार्थ शिकवते. तर त्या मला म्हणायला लागल्या, नाही तू काय कर, आम्ही आता दररोज नाही हे करत राहणार, आम्ही तुझे व्हिडिओ बनवतो आणि ते संग्रही ठेवू, आणि दुसरी गोष्ट तुझ्याकडे जी कला आहे ती दुसऱ्यांपर्यंतही पोहोचेल. नाहीतर होतं असं की आपली कला ही आपली मित्रमंडळी पाहुणे इथपर्यंतच मर्यादित राहते, की आपण काहीतरी पदार्थ काहीतरी कार्यक्रमानिमित्त आपल्याकडे सगळी जण येतात त्यावेळी त्यांना करून घालतो, इथपर्यंतच ती मर्यादित राहते. मग आणि अशा रीतीने माझा तो प्रवास सुरू झाला. पाककला आज आणि काल याविषयी काय सांगू शकाल? पूर्वी कसं होतं की फक्त एक मर्यादित होतं की चुलीवरती स्वयंपाक केला जायचा. त्या जेवणाला म्हणजे आज तर बघू आपण की इतकी चव सुंदर, अगदी आपल्यालाही अजूनही ते आवडतं की चुलीवरचा स्वयंपाक. आता इतकी वेगवेगळी साधनं आली आहेत जेवण करण्यासाठी. मायक्रोवेव्ह असेल, फ्रायर आहे, ओटीजी आहे, इतके वेगवेगळे काय काय आहेत संधी. गॅस तर आहेच आपला, हा तो सगळ्यांकडेच आता असतो. कोणाकडे गॅस नाहीये असं होत नाहीये. पण त्या जेवणाला जी चव आहे चुलीवरच्या ती राहिलेली नाहीये मुळात. तर त्याच्यामुळे काय होतंय की पटपट जेवण होऊन जातंय. पण जी जेवणाची चव पूर्वी होती आता ती नाहीये. आता ह्याच्यात कसं आहे, मुलांना आहे ना पिझ्झा वगैरे आवडतो. आता कसं आहे, जेवण पटकन झालं पाहिजे. इथे आता पौष्टिकतेला महत्व नाहीये. मुलांना म्हणा किंवा मोठ्यांनाही चव महत्वाची झालेली आहे. हा आज आणि कालमध्ये फरक झालेला आहे. पूर्वी कसं होतं की चवीला महत्व होतं, आता ते नाही. फक्त तो पदार्थ कसा दिसतो आहे, झटपट होतोय का, टेस्टला कसा लागतो, आता ही गोष्ट बघितली जाते. आज आणि पूर्वीमध्ये फरक असा आहे. म्हणजे पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने महत्व होतं, आता ते नाही राहिलेलं आहे. आता दिसतो कसा, लागतो कसा आपल्याला तो पदार्थ चवीला. माहितीये सगळ्यांना मैदा चांगला नाहीये, पण तरी सुद्धा पिझ्झा सगळ्यांना आवडतो, बर्गर आवडतो, नूडल्सचाही तोच प्रकार आहे. तर आता सगळी पुढची पिढी जी आहे ती ह्या गोष्टींकडे वळत चाललेली आहे की पौष्टिकतेपेक्षा दिसणं महत्वाचं झालेलं आहे आता. म्हणजेच काय तर पूर्वीची पाककला म्हणजे कुटुंबाचं आरोग्य आणि परंपरा जपणं, आणि आजची पाककला म्हणजे वेळ वाचवून नवनवीन प्रयोग करून जगभरात आपली ओळख निर्माण करणं. हो हो हो, नक्की. कोकणातील पारंपरिक पदार्थांपैकी असे कोणते पदार्थ आहेत की ते आजही त्यामध्ये बदल झालेला नाही, त्याबद्दल सांगा. खापरोळी आहे, धोंडस आहे, 7 कप्प्यांचे घावण आहे, नाचणीची उकड, नाचणीची आंबील, असे भरपूर अजूनही काही पदार्थ आहेत की ते अजूनही तसेच आहेत. त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही किंवा त्याच्यात बदल केलेलाही आपल्याला खायलाही ते चांगले लागणार नाही. पण हे इतके पौष्टिक पदार्थ आहेत, पण त्याचं महत्व आता आपण विसरत चाललेलो आहे. हे जे पदार्थ आहेत ते करायला वेळ लागतो नक्कीच,
हे पदार्थ मागे पडत चाललेलं आहे. पण त्यामध्ये बदल झालेला नाहीये आणि तो होऊही नाही असं मला वाटतं. कारण काही काही पदार्थ बघा की जे आहेत तसंच ते आपण स्वीकारले पाहिजेत. आपण नवीन नवीन पदार्थ शोध केले पाहिजेत, लावले पाहिजेत, हे बरोबर आहे. पूर्वी काही पनीर नव्हतं, आता आपण पनीरचे एवढे वेगवेगळे, ते शरीराला आवश्यक आहे. त्यातून व्हेजवाल्यांना तर अगदीच चांगले आहे पनीर म्हणजे. पण ती आत्ताच सोय आहे. पदार्थ आहेत हे पूर्वीचे, त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त शरीरासाठी, आरोग्यासाठी आपले चांगले घटक जे आहेत सगळे ते त्याच्यातून मिळत होते. त्यामुळे मला तरी वाटतं हे जे काही पदार्थ जुने पारंपरिक आहेत कोकणातील, तर त्याच्यामध्ये बदल होऊ नयेत आणि आपण आहे तसेच ते खाल्ले पाहिजेत आणि खाऊही मुलांना घातले पाहिजेत. जे हे पदार्थ आजच्या आधुनिक स्वयंपाकघरात सुद्धा तितक्याच पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. त्यामुळे त्यांच्या चवीत आणि शैलीत फारसा बदल झालेला दिसत नाही. पूर्वीच्या जेवणात ऋतूनुसार पदार्थ असत. आज मात्र 12 महिने पिझ्झा, पास्ता सहज मिळतो. तर पारंपरिक ऋतूनुसार आहाराचा आरोग्यावर आणि संस्कृतीवर त्याचा परिणाम कसा होतो? आता कोकणामध्ये कोकणातच काय कुठच्याही भागात म्हटलं तरी ऋतूनुसारच असतात पदार्थ खाल्ले जातात. आता कोकणाचं जर घ्यायचं झालं तर कोकणात पावसाळ्यामध्ये आपण ज्यावेळी पिठी भात, सुके मासे ठेवलेले असतात घरामध्ये, ते सुक्या माशांचं असतं. रानभाज्या वेगवेगळ्या असतात. पावसाळा जसं जसं संपत जाईल वेगवेगळ्या पालेभाज्या येतात. म्हणजे पाल्याची भाजी आहे, चवळीचा पाला आहे किंवा फळभाज्या थोड्या येतात. ते जसं जसं संपत जाईल, आपण उन्हाळ्याकडे गेलो की आंबे सुरुवात होतात, कच्चे आंबे, मग त्याचं झटपट लोणचं जे असतं, करम म्हणतो आपण, तर ती केली जाते. त्याच्यानंतर मिठात टाकले जातात आंबे. जर असं पिकायला लागला की रायतं केलं जातं. त्याच्यानंतर पिकलेल्या आंब्याचं पुन्हा आंबा पोळी होते. ओल्या काजूची उसळ तर अगदी सगळ्यांना आवडते. कोकणातलं तर ते सगळ्यांच्या आवडीचं हे आहे, लोकप्रिय पदार्थ. त्याच्यानंतर फणसाचा मला वाटतं कोकणा इतका कोणीच उपयोग करून घेतलेला नसेल. म्हणजे फणसाची कुयरी झाली की त्याची भाजी करायची, कच्च्या कुयरी जी असते त्याची. मी स्वतः तर त्याच्यात आता अनेक वर्ष मी घरात त्याचं बिर्याणी पण करते, कच्च्या फणसाची बिर्याणी. कारण का मी स्वतः व्हेज असल्यामुळे काय होतं की नॉनव्हेज वाल्यांना बिर्याणी हा त्या सगळ्यांचा अगदी वीक पॉइंट असतो, पण व्हेज वाल्यांना तसं काही हे नसतं. त्यामुळे जर तुम्ही कुयरीची बिर्याणी खाल्ला आणि तुम्हाला पुढच्याला जर ते माहित नसेल कसली आहे, त्याला ते समजणारही नाही की तुम्ही नॉनव्हेज वाल्याला जरी ती दिलात तर ती फणसाची बिर्याणी आहे. म्हणजे इतकी सुंदर होती, इतकं छान. म्हणजे फणसाच्या नंतर गरे ज्यावेळी होतात, ती गऱ्याची भाजी केली, ती उपवासालाही चालते, बरोबर. ते झाल्यानंतर आपण ते गरेही पिकलेले खाऊ शकतो. त्याच्यानंतर त्याची फणसपोळी करता येते. म्हणजे कच्च्या फणसापासून अगदी पिकलेल्या ह्याच्यापर्यंत कोकणा इतका त्याचा मला वाटतं वापर इतका जास्त कोणी करूच शकत नाही. असं हे ऋतूनुसार कोकणामध्ये वेगवेगळे पदार्थ. त्याच्यानंतर नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होते. म्हणजे इकडचं जरी फूड डाळ, भात आणि मासे असं असलं तरी त्याच्याबरोबर हेही वेगवेगळे घटक आहेत. कुळथाची पिठी ही जशी अगदी वाटते साधी ती, पण त्याच्यामध्ये त्या कुळथामध्ये इतके पौष्टिक घटक आहेत की ते शरीरात, तुम्ही निदान आठवड्यातनं एकदा कुळथाची पिठी ही खाल्लीच पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या माहिती नाही आहेत गोष्टी किंवा पुढच्या पिढीला माहित नसतील, पण हे आपण घरात ह्या गोष्टी करत राहिलो की त्या बरोबर मुलांनाही कळत जातील आणि त्याच्यानुसार ती मुलंही खात राहतील. म्हणून मला म्हणायचं की ऋतूनुसार कोकणात खाल्लं जातं, इतर भागातही खाल्लं जातं, नाही असं नाहीये, पण कोकणात तर हे अगदी प्रकर्षणाने जाणवतं आपल्याला की ते ऋतूनुसार त्यांचा आहार आहे. खरे, म्हणजेच ऋतूप्रमाणेच आहार म्हणजे शरीरासाठी औषध आणि संस्कृतीसाठी वारसा असं म्हणावं लागेल. पूर्वी गावांमध्ये लग्न समारंभ तसंच विविध कार्यक्रम होत असत, तर तिथे पानावर जेवण असायचं. पण आज मात्र ते हरवत चाललंय. याचा पुढील पिढीवर काय परिणाम होईल? पूर्वी लग्न समारंभ ज्यावेळी असतील त्यावेळी पत्रावळी असायच्यात आणि त्या पत्रावळी पळसाच्या पानाच्या असायच्या. ती पळसाच्या झाडाची पानं काढून त्या पत्रावळी बनवलेल्या असायच्या आणि त्याच्यावरती जरी गरम जेवण घातलं तरी आपल्या आरोग्यावर काही परिणाम होत नसेल. किंवा घरामध्ये बऱ्याच, म्हणजे बहुतेक सगळ्या घरांमधून त्यावेळी केळीच्या पानांवर जेवलं जायचं. केळीमध्ये असा एक हे आहे की त्याच्यावर जरी गरम जेवण हे केलं तरी शरीरावर चांगलाच परिणाम होतो. किंवा म्हणजे आज संशोधन असं सिद्ध झालेलं आहे संशोधनाअंती की तुम्हाला कॅन्सर होणार नाही तुम्ही त्या केळीच्या पानांवर जेवलात आणि गरम जेवण जरी असेल तरी.
पण तेच जर आता ज्या प्लॅस्टिकच्या प्लेट आलेल्या आहेत तर त्याच्यावरती जर गरम जेवण घातलं तर तो जेवणाचा आणि त्या प्लॅस्टिकचा संयोग घडतो आणि हे जे आता सगळ्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते त्याला कारण ह्याच गोष्टी आहेत. त्यामुळे खरं म्हणजे हे असताना की पण आता केळीची पानं तितकी उपलब्धही होणार नाहीत किंवा काही गोष्टी ज्या आहेत पण निदान पळसाची पानं आहेत किंवा इतर झाडांची आहेत की त्याच्यापासून पत्रावळ्या. तरी हल्ली एक दोघांनी म्हणजे मी ऐकले की सुपारीच्या ज्या हे असतात वरची जे कव्हर आहे त्याच्यापासून प्लेट बनवलेले आहेत. ते जरा महाग पडतं पण मग हे असं होतं की लोक हा विचार करतात की ते महाग आहेत पत्रावळ्या. तोही असंच आहे की पळसाच्या पानाऐवजी आपण आता सुपारीचं हे आपण वापरू शकतो पण हे वापरलं जात नाही. त्याच्यासाठी ह्या प्लॅस्टिकच्या ज्या प्लेट हल्ली मिळतात त्याच्याच त्या वापरल्या जातात आणि त्यामुळे हे आजार म्हणा हे सुरू झाले. पण हे आपण हे सगळं कमी केलं पाहिजे किंवा मग आपण सरळ स्टीलच्या प्लेट ज्या आहेत नेहमीच्या आपल्या घरातली जी ताटं आहेत वापरातली ते तरी वापरलं पाहिजे. असं मोठ्या कार्यक्रमांच्या वेळेला हे शक्य होत नाही पण त्यावेळी हेच ऑप्शन राहील की जे सुपारीपासून बनवलेले जातात त्या प्लेट तरी वापराव्या किंवा पळसाच्या पानापासून. म्हणजे हे जे पूर्वीचं जे होतं ते चांगलं होतं पण आपण आज आधुनिकेकडे जातच असताना या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण पाठी टाकत निघालेलो आहेत आणि त्याचे परिणाम कदाचित आता सुरुवात झालेली आहे आणि त्या पुढच्या पिढीनं कदाचित जास्त त्रास त्याचा होईल. म्हणजे बदलत्या काळात बुफे किंवा आधुनिक पद्धती सोबत जरी स्वीकारल्या तरी अधूनमधून पानावर सगळ्यांनी एकत्र बसून जेवणाची परंपरा जपणं आवश्यक आहे. यातून पुढच्या पिढीलाही त्या संस्कृतीचा अनुभव मिळेल. तर मॅडम आधुनिक सोयींमुळे स्वयंपाक झटपट होतो पण एकत्र येऊन खाणं कमी झालं आहे. तुम्हाला वाटतं का की जेवण ही केवळ भूक भागवण्याची प्रक्रिया नसून कुटुंब आणि समाज जोडण्याचं साधन आहे? हो नक्कीच आहे. कारण पूर्वी स्वयंपाक एकत्र केला जायचा सगळीजण मिळून एकत्र जेवायला बसायची. तो आनंद हसत खेळत जेवणं हे वेगळा होता. आता तसं झालं नाहीये. आता वेळही नसतो सगळ्यांकडे. आता असं झालंय सगळ्यांच्या नोकरीच्या वेळा कामधंद्याच्या वेळा त्यामुळे प्रत्येकाचं येणं जाणं वेगवेगळं झालेलं आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की निदान एक जरी जेवण तुम्ही दिवसाचं नाही जमलं तरी निदान रात्रीचं जेवण तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून घरातल्यांनी एकत्र घेतलं पाहिजे. निदान त्यावेळी तरी तुम्ही एकमेकांशी बोलाल की दिवसभरात काय घडलं. नाहीतर हॉस्टेल जसं असतं तसं हल्ली घरं झालेली आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळाने येतात. घरात जेवण केलेलं असतं ते जेवायचं आणि प्रत्येकाच्या बेडरूम वेगळा. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या ह्याच्यात टीव्ही मग तिथे जाणं टीव्ही बघणं हे म्हणजे आजकाल ते गप्पा गोष्टी जेवण करताना एकत्र येणं ह्या गोष्टीच कमी झालेल्या आहेत. सगळ्या हरवत चाललेत. म्हणजे जेवण हे केवळ भूक भागवण्याचं साधन न राहता नाती आणि संस्कृती जपण्याचं माध्यम आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ग्लोबलायझेशनमुळे आपल्या जेवणात पिझ्झा बर्गर आणि पास्ता आले पण आपल्या पुरणपोळी पिठलं भाकरी थालीपीठ या पदार्थांचा थोडा विसर पडत चाललाय. त्याबद्दल काय सांगाल? विसर पडत चाललाय असं नाही मी म्हणणार किंवा पुरणपोळीचं महत्व कमी झालं थालीपीठाचं कमी झालं असंही नाही. पुरणपोळी आज तेवढी लोकप्रिय आहे. थालीपीठ खायलाही सगळ्यांना आवडतं पण काय होतं पुरणपोळी करायला किंवा थालीपीठ करायला भरपूर वेळ लागतो. एकतर आजची स्त्री पण कामासाठी बाहेर पडलेली एकतर तिच्याकडे वेळ नसतो किंवा काही जणींना घरात असले तरी कुकिंग हा कंटाळा आहे. जेवण करणं काही जणींना नाही आवडत. प्रत्येकीला ते आवडतं असं नाहीये ना. तर काही वेळेला तो कंटाळा असतो त्यामुळे केलं जात नाही. मग काही वेळेला कसं होतं बाहेरून मागवलं जातं. पण तेच जर तुम्ही घरात केला ना तर तो आनंद वेगळा असतो की आपण जो पदार्थ एखादा करतो आणि घरातल्यांना खाऊ घालतो. वेळ लागतो मान्य आहे पण कसं होतं ज्यावेळी आपण हे करत राहणार घरात हे पदार्थ हे पारंपरिक आहेत पदार्थ ते ज्यावेळी तुम्ही घरात करणार त्यावेळी तुमच्या मुलांनाही ते कळत राहणार. त्यामुळे ते बाहेरच्या गोष्टी मागवायला बघणार नाहीत. आज असं झालेलं आहे की फक्त एका ऑर्डरवर तुम्हाला 15-20 मिनिटात तुमच्या दारात तो पदार्थ येतो. इतकी सोय झालेली आहे. तुम्हाला आता हॉटेलपर्यंतही जायला नकोय. पूर्वी निदान हॉटेलपर्यंत तरी जायला लागायचं. त्याच्या आधीचे तर हे आहे की बाहेर काही खायचंच नाही. बाहेरचं कधी खाल्लंच जात नव्हतं. फक्त आपल्या घरातलं खाल्लं. प्रवासाला गेलं तरी पदार्थ करून घेतले जायचे आणि ते वाटेत खाल्ले जायचे. त्याच्यानंतर हॉटेल आली पण तरी सुद्धा सुरुवातीला असं होतं की बाहेर खाणं चांगलं मानलं जायचं नाही हॉटेलात जाणं. नंतर आता असं झालंय की स्टेटस सिम्बॉल झालेला आहे
हॉटेलमध्ये जाणं खाणं असं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या पुढचं आता आलं की 5-10 मिनिटात ऑर्डर द्या, हो तुमच्या दारात आला. मग आता त्यामुळे असं झालंय की जरा कंटाळा आज आला, आज काहीतरी बाहेरून मागूया. पण तेच तुम्ही कुकर डाळ भात एक 10-15 मिनिटात करू शकता. कधीतरी खाल्लं पाहिजे, कंटाळा येत नाही असंही नाहीये, पण ते दररोज दररोज नको. हो कधीतरी महिन्यातनं एखाद्या वेळेला ठीक आहे, 2 महिन्यातून एकदा. पण इतर वेळी माझं म्हणणं की तुम्ही ते घरात हे पदार्थ सगळे केले पाहिजेत. मुलांचीही मदत घ्या त्याच्यामध्ये, किंवा आणि कोणी घरात असतील, सासू सासरे आहेत, नंदा आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तो पदार्थ करा. त्यांनाही माहिती होतं आणि एकमेकांच्या मदतीने तो आनंदात पदार्थ केलाही जातो. कारण का कोणतीही गोष्ट असेल, आता पुरणपोळीचं असेल तरी जरी तुम्ही ते वाटायला तुमच्या मुलग्याकडे दिलात किंवा मुलीकडे दिलात तर तिलाही ते कळणार की पुरणपोळी कशी करायची आहे. बरोबर. त्या थालीपीठ असेल तर तो कांदा चिरायचा आहे, कोथिंबीर चिरायची, मिरची चिरायची आहे, तर ती तुम्ही त्यांच्याकडून चिरून घेऊ शकता आणि ते नंतर बाकीचं जे आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे त्यांचाही तुम्ही त्यात सहभाग घेऊ शकता. तर जरी ते वाढलं, ग्लोबलायझेशन झालं, तरी तुम्ही ह्या गोष्टी करून घराला एकत्र ठेवू शकता आणि हा पदार्थ करून पदार्थाचा त्या आनंदही घेऊ शकता असं मला वाटतं. नक्की. जागतिक पदार्थांची चव घ्यावी, पण आपल्या थाळीत स्वदेशी पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांना मुख्य स्थान द्यावं. एका वाक्यात बोलायचं तर जगभराचं खा, पण आपल्या घरचं विसरू नका. हो हो हो. तर मॅडम, भविष्यातील पिढीसाठी आपण जर आजची आधुनिक पाककला आणि पूर्वीची पाककला समतोल साधला नाही तर त्याचा आरोग्यावर आणि समाजावर काय परिणाम होईल? आता पूर्वी सगळी जण घरातच होती. आता कसं आहे की महिला पण बाहेर पडलेल्या आहेत, कामासाठी बाहेर पडल्यामुळे त्यांनाही तेवढा वेळ नसतो. पण रविवारची सुट्टी असते किंवा त्यावेळी तुम्ही आठवड्याभराची तयारी करून ठेवू शकता. कारण का नेहमी तुम्ही बाहेरचं खाऊन तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही. त्याबरोबर जसं तुमचं राहत नाही तसं मुलं आहेत, म्हणजे घरातलं जी तुमच्या घरातली माणसं आहेत त्यांचंही राहत नाही. तो आरोग्यावर कायमचा परिणाम होऊन जातो. मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकता? तर भाजी आहे, बहुतेक वेळेला कसं होतं, पालेभाज्या म्हणा हे मुलं खायला बघत नाही. मग आपण लहानपणापासूनच मुलांना ह्या सवयी लावल्या पाहिजे. तर पराठे करते वेळी त्या पराठ्यांमध्ये भाज्या टाकायच्या. बहुतेक मुलांना बटाट्याचे पराठे आवडतात, तर त्या पराठ्यांमध्ये मेथी टाकायची, कधी पालक टाकला. ज्या पालेभाज्या आहेत की ज्या मुलं खात नाहीयेत, तर ते प्रयोग तुम्ही ह्याच्यात करू शकता की मुलांना कळणारही नाहीत. त्यात घातल्या आपण सांगायचं नाहीच आहे मुलांना. किंवा डाळीमध्ये वापरू शकता, भज्यांमध्ये वापरू शकता. म्हणजे अशा काही काही गोष्टी करू शकता तुम्ही की त्याच्यामुळे ते मुलांच्या पोटातही जाईल आणि तुम्हालाही तो आनंद मिळेल की मुलांना आपण काहीतरी पौष्टिक खायला घातलेलं आहे. मी माझ्या मुलींचं सांगते, मोठी मुलगी शाळेमध्ये असताना शाळेमध्ये कंपल्सरी असं होतं की चपाती भाजी एक डबा, एक डब्याचा होता तो नाश्त्याचा डबा. बेकरीचं प्रॉडक्ट काहीच द्यायचं नव्हतं, हा त्यांच्या शाळेचा नियम होता. त्यामुळे एक नाश्त्याचाच शिरा असेल, पावभाजी असेल, मिसळ असेल असं. आणि दुसऱ्या डब्यामध्ये चपाती भाजी कंपल्सरी. डबे त्यांचे चेक केले जायचे. मग तिला भाजी पण तिथे खायला लावायचीच ना. मी काय केलं त्यावेळी की तिला काही ठराविक भाज्या आवडायच्या नाहीत, म्हणून मग त्यावेळी मग मी फरसबी, मटार, गाजर, कोबी, फ्लॉवर ह्या सगळ्या भाज्यांचं घेऊन, म्हणजे व्हेज जयपुरी हा पदार्थ मी त्यावेळीपासून इतक्या वेळा, तो महिन्यात 1-2 वेळा तो, आणि त्यातली सगळ्या भाज्या अगदी मुली चाटून पुसून खायच्या. आणि तिच्या मैत्रिणीही डबा तो शेअर केला जायचा. मग माझं म्हणणं असं आहे की जर आपल्या मुलांना काय आवडत नाही, मला माहितीये, आपल्याला माहिती असतं माझ्या मुलाला, मग ते त्याच्या पोटात कसं जाईल आणि बाहेरच्या पदार्थांची आवड कशी कमी करता येईल. मग त्याला एक ऑप्शन द्यायचं आपण की ठीक आहे, महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा तू हे खाऊ शकतोस, पण इतर वेळी हे खाल्लं पाहिजे. किंवा जे हे आपण प्रयोग करतो हे त्यांना सांगायचंच नाही की हे असं भाजी ह्याच्यात टाकली दे. मोठं झाल्यावर त्यांना कळतं. आता माझ्या मुलीला ते माहिती की आईने हे करून आपल्याला हे घातलेलं आहे. नंतर मोठी झाली की त्यांना कळतं, पण छोटी असताना त्यांना कळत नाही ना. त्यामुळे ह्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत की मुलांच्या आरोग्यासाठी किंवा सगळ्यांच्याच, आपलं स्वतःचं आरोग्य आहे, मुलांचं आहे, बाकीची घरातली मंडळीची आहेत, तर त्यांच्या शरीरावर चांगला परिणाम होण्यासाठी आपण हे आहारात हे असे बदल छोटे छोटे करू शकतो. आणि ज्या नोकरीला जातात तर त्यांनी ते आपण आठवड्याला कोणते कोणते पदार्थ करायचे आहेत हे ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार रविवारी ती तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. पण त्याचं नियोजन करून ठेवलं पाहिजे. जे भविष्यातील पिढीला आरोग्य आणि संस्कृती दोन्ही जपायच्या असतील तर आजची आधुनिक पाककला आणि पारंपरिक पाककला यांचा समतोल साधणं अनिवार्य आहे. हो हो हो. तर श्रोते हो,
आजच्या या गप्पांमधून आपण जाणलं असेल की पाककला ही फक्त जेवण बनवण्याची कला नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि नात्यांची उबदार दोरी आहे. झटपट जीवनशैलीत ही आपल्या मातीतल्या चवी, आरोग्यदायी पद्धती आणि परंपरा जपणं हीच खरी शान आहे. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि पाककला काल आणि आज याविषयी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.